हॅलो विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा असणारा सॉलिड स्टेट हा चॅप्टर आपण सुरुवात करतोय. सॉलिड स्टेट हा मटेरियल सायन्सचा बेसिक असा चॅप्टर आहे. जनरली आपल्या आसपास जे पदार्थ आहेत आपण 3 कॅटेगरीमध्ये त्याचं डिवायडेशन करू शकतो: सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इयत्ता 5वी पासून हे 3 प्रकार तुम्ही अभ्यासलेले आहेतच. आता सॉलिड्स म्हणजे काय, ज्यामध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूप स्ट्रॉंग असतं, म्हणून त्याला आपण सॉलिड्स म्हणतो. बघा, आणि मी एकदा रिपीट करतोय, सॉलिड्समध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूप स्ट्रॉंग असतं, म्हणून त्याला आपण सॉलिड्स म्हणतो. लिक्विड्स आणि गॅसियसमध्ये इंटर पार्टिकल फोर्स हे त्या मानानं वीक असतं, त्यामुळे सॉलिड्स हे फ्लो होऊ शकत नाहीत. लिक्विड अँड गॅसेस फ्लो होऊ शकतात आणि फ्लुइडिटी आपल्याला लिक्विड अँड गॅसेसमध्ये पाहायला मिळते. सॉलिडमध्ये इंटर पार्टिकल फोर्स हे स्ट्रॉंग असल्यामुळं त्याला एक शेप आहे आणि त्याला एक व्हॅल्यूम आहे. शेप अँड व्हॅल्यूम असल्यामुळं सॉलिड्स हे लिक्विड अँड गॅसियसपेक्षा वेगळे आहेत किंवा वेगळे जाणवतात. आता सॉलिडचा शेप अँड व्हॅल्यूममध्ये जर टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये बदल केला, जर टेम्परेचर अँड प्रेशरमध्ये बदल केला सॉलिडच्या, तर त्याच्या शेप अँड साईज किंवा व्हॅल्यूममध्ये आपल्याला बदल जाणवतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. जर आपण शेप अँड व्हॅल्यूम जर बदलायचा असेल सॉलिडचा, तर त्याचा टेम्परेचर किंवा प्रेशर जर आपण बदललं तर त्याचा शेप अँड व्हॅल्यूम बदलतो. जनरली सॉलिड्स जे आहेत हे सॉलिड्सचं कॅटेगरायझेशन किंवा आपण कॅटेगराईज करू शकतो 2 टाईपमध्ये. एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड, आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड हे 2, यामध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो की डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. मी काही मुद्दे इथं मांडणार आहे, त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही डिस्टिंग्विश किंवा जो काही यामध्ये फरक आहे तो तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. क्रिस्टलाइन सॉलिड ह्या चॅप्टरमध्ये मी पार्टिकल हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारणार आहे. तर पार्टिकल म्हणजे काय बघा, कोणताही सॉलिड जो बनलेला आहे, कोणताही असेल, सोडियम क्लोराईड असेल, AgBr असेल किंवा आयर्न असेल, हे जे काही पार्टिकल्स आहेत किंवा हे जे काही सॉलिड्स आहेत, हे सॉलिड्स ज्या ॲटमपासून किंवा मोलेक्युलपासून किंवा आयन्सपासून बनलेले असतील, बरोबर आहे. कुठल्याही सॉलिड हे ॲटमपासून बनलेले असतील किंवा आयन्सपासून बनलेले असतील किंवा मोलेक्युल्सपासून बनलेले असतील. जे सॉलिड्स ज्या ॲटमपासून बनलेले आहेत, आयनपासून बनलेले आहेत, जे मोलेक्युल बनलेले आहेत, त्यांना आपण त्या सॉलिडचा पार्टिकल्स असं संबोधतो. त्यामुळे लक्षात घ्या, पार्टिकल्स म्हणजे ते ॲटम असू शकतील किंवा आयन्स असू शकतील किंवा मोलेक्युल्स असू शकतील. हे ध्यानात लक्षात ठेवा. तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी इज ऑब्झर्वड इन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. त्यामध्ये रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. बघा, मी अनेकदा उच्चारतो, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये त्याच्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलमध्ये रेग्युलॅरिटी असते अँड पिरियोडिसिटी असते. रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी इन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे काय, मी थोडं एक्सप्लेन करतो. खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट आहे. बघा, जे काही ॲटम आहेत, आयन आहेत किंवा मोलेक्युल आहेत, वेगवेगळे सॉलिड हे वेगवेगळ्या ॲटमनी बनलेले आहेत, वेगवेगळ्या आयननी बनलेले आहेत, काही सॉलिड्स हे मोलेक्युलनी सुद्धा बनलेले आहेत. आता मी त्याचे ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलेक्युल मी तर ड्रॉ करतोय सॉलिड्सचे. सॉरी, पेन जरा खराब झाला. ओके, हां, ठीक आहे. मी इथं ॲटम ड्रॉ करतोय, त्यामध्ये बघा इथं रेग्युलॅरिटी तुम्हाला दिसते का? बघा, अजून ड्रॉ करायचं आहे, थोड्या वेळात ड्रॉ होईल. बघा, हे जे मी पॉईंट्स ड्रॉ करतोय, हे पॉईंट्स हे ॲटम आहेत असं तुम्ही गृहीत धरायचं आहे. हे जे काही ॲटम्स आहेत, हे ॲटम्समध्ये तुम्हाला एक रेग्युलॅरिटी जाणवेल, एक पिरियोडिसिटी जाणवेल. रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी
म्हणजेच क्रिस्टलाइन सॉलिड्सचे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्समध्ये एक प्रकारची रेग्युलॅरिटी आहे, एक प्रकारची पिरियॉडिसिटी आहे. ह्या रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी यामुळेच त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणतो. बघा मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, क्रिस्टलाइन सॉलिड पॉजेसेस रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी. आता अमॉर्फस मध्ये वळूया. अमॉर्फस सॉलिड्सच्या अरेंजमेंट कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये पिरियॉडिसिटी अँड रेग्युलॅरिटी नसते, ते अरेंज असतात रँडमली. ह्याच्याबरोबर विरुद्ध यामध्ये जसं आपल्याला एक प्रकारचा पॅटर्न मिळतो तसा पॅटर्न अमॉर्फस सॉलिडच्या पार्टिकल्समध्ये आपल्याला दिसत नाही. मी इथं ड्रॉ करतोय बघा. आता यामध्ये तुम्हाला काही पॅटर्न दिसतोय का? नाही आहे, नाही दिसत. त्यामुळं हे जे काही पार्टिकल्स आहेत किंवा हे जे काही पार्टिकलचे पॅटर्न आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळं याला आपण अमॉर्फस सॉलिड्स असं संबोधतो. बघा बेसिक डिफरन्स हाच आहे, त्याच्या पार्टिकल्समध्ये पॅटर्न किंवा रेग्युलॅरिटी किंवा पिरियॉडिसिटी आहे, यामध्ये नाही आहे. आता दुसरा महत्त्वाचा फरक यामध्ये मेल्टिंग पॉईंट शार्प असतो. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये त्याचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प असतो. आता शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय? बघा शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, तुम्ही कॉमन साल्ट म्हणजे ज्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो, समजा त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 180 डिग्री. समजा म्हणतोय, एक्झॅक्ट आहे माहीत नाही आम्हाला, पण 180 डिग्री आहे असं आपण मानूया. तर हा 180 डिग्रीला पूर्णपणे मेल्ट होऊन जाईल. शार्प म्हणजे 180 डिग्री, थर्मामीटरच्या 180 डिग्रीला तो पूर्णपणे मेल्ट होऊन जाईल. पण अमॉर्फस सॉलिड्स आहेत ते त्याचा मेल्टिंग पॉईंट हा टेम्परेचर इंटरवलमध्ये असतो. म्हणजे समजा ग्लास आहे, ग्लास मेल्ट व्हायला सुरुवात होईल 900 डिग्री सेल्सिअसला आणि तो पूर्णपणे मेल्ट होईल 1000 सेल्सिअसला. त्यामुळं यामध्ये आपल्याला एक इंटरवल मिळतो आणि हा इंटरवल किंवा हा रेंज आहे, त्यामुळे याला आपण म्हणतो टेम्परेचर इंटरवल मेल्टिंग पॉईंट. जे मेल्टिंग पॉईंट हा एक आकडा नसून असे काही आकड्यांचा समूह असतो, त्यामुळे त्याला आपण टेम्परेचर इंटरवल असं आपण त्याला संबोधतो. त्यानंतर तिसरा डिफरन्स आहे महत्त्वाचा, तो आहे ॲनिसोट्रॉफिक आणि आयसोट्रॉफिक. आता ॲनिसोट्रॉफिक आणि आयसोट्रॉफिक म्हणजे काय? ॲनिसोट्रॉफिक बघा, मेजरमेंट ज्या डायरेक्शन आपण जे काही मेजरमेंट घेतो एखाद्या सॉलिड्स क्रिस्टलचे, समजा हा क्रिस्टल आहे, सोडियम क्लोराईडचा आहे, AgBrचा आहे, सीझियम क्लोराईडचा आहे किंवा कुठलाही गोल्ड आहे, तर त्याचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह मेजर केली, डायरेक्शन जर त्याचं बदललं तर त्याचे मेजरमेंट्स बदलतात. समजा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेजर करतो, या डायरेक्शनने जर आपण मेजर केली तर 1.8 येईल, या डायरेक्शनने मेजरमेंट केली तर 2 येईल आणि या डायरेक्शनमध्ये मेजर केली तर 5 येईल. बघा डायरेक्शन चेंज केल्यानंतर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलला, तसंच त्याचं डायरेक्शन चेंज केली तर त्याचं थर्मल कंडक्टिव्हिटी ही बदलेल आणि त्यामध्ये असणारा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हा जो गुणधर्म आहे तोही बदलेल. त्यामुळं डायरेक्शन चेंज केल्यानंतर त्याचे मेजरमेंट्स बदलतील. असे जे प्रॉपर्टी आहे क्रिस्टलाइन सॉलिड्सची त्याला आपण ॲनिसोट्रॉफिक इफेक्ट किंवा ॲनिसोट्रॉफिक म्हणतो. ह्याच्या उलट आयसोट्रॉफिक, जर मेजरमेंट करताना जर डायरेक्शन चेंज केली तर त्याचा काहीही परिणाम त्याच्या प्रॉपर्टीवर होत नाही. अशी जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण आयसोट्रॉफिक म्हणतो. समजा हा ग्लास आहे आणि ग्लासचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेजर केला कोणत्याही डायरेक्शनने, तो एकच येईल. बघा तो एकच येईल, त्यामुळे त्याला आपण आयसोट्रॉफिक म्हणतो. जनरली अमॉर्फस क्रिस्टल्स किंवा अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रॉफिक अँड क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ॲनिसोट्रॉफिक. These are some basic differences between crystalline solids and amorphous solids. कॉन्टॅक्ट करा. माझं नाव आहे गणेश कुमठेकर. थँक्यू सो मच. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. ओके, थँक्यू.